कारण की मला पैसा महत्वाचा नाही आहे। ती माझ्या घरी एका साडीवर आली तरी चालणार, पण तिला मराठी भाषा आली पाहिजे, माझी माय मराठी। मग त्यांना मी हा बोला ना बाबा। कुठे आहे पोरा तू? काही नाही, ऑफिस मध्ये होतो, तुमचा फोन आला तेव्हा मी थोडा बिझी होतो। अरे बेटा तिकडून फोन आला होता। काय झालं, मुलीवाल्यांचा फोन आला होता का? हो ना, मगाशी कॉल आला होता। होकार दिला का त्यांनी? अच्छा हो, त्यांनी होकार दिलेला आहे, बापरे। तुला पसंत पण केलेला आहे त्यांनी, आणि त्यांनी म्हटलं आहे की आम्ही 10 लाख रुपये कॅश देऊ तुला, आणि फॉर्च्युनर कार पण तुला देणार आहे। फॉर्च्युनर कार? हो, आणि कार सोबत तुला 15 लाख कॅश पण देणार आहे। 15 लाख कॅश? हो ना बेटा, एवढी दमदार पार्टी आहे। आता तू विचार कर काय करायचं आहे। एवढं सगळं काय मला देत आहेत? हो। अरे बापरे, जमलं माझ्या तर मस्त। आणि लग्नानंतर तुला एखादा बिझनेस करायचा असेल तर ते बिझनेस पण टाकून देणार आहे। तर मग काय झालं? प्रॉब्लेम अशी आहे बेटा की तिला मराठी नाही येत। बाबा तुम्हाला एक सांगू, तुम्ही सरळ सरळ नकार देऊन द्या बस। कारण की मला पैसा महत्वाचा नाही आहे। ती माझ्या घरी एका साडीवर आली तरी चालणार, पण तिला मराठी भाषा आली पाहिजे, माझी माय मराठी। मग त्यांना मी नकार देऊन देऊ का? हो बस। आणि तुम्हाला सांगतो, नाही मी पैशाच्या काय करणार आहे बाबा, पैसे चाटणार आहे का? तिला माझी भाषाच नाही येत आहे तर आमच्या कॉम्बिनेशन कसं होणार? तुम्ही हे सांगा ना आधी। बोलणार कसं मी तिच्यासोबत? मला थोडी जमते तेवढी हिंदी वगैरे, मी तर मराठीतच बोलणार आहे तिच्यासोबत। तुम्ही समजत का नाही? अरे पैसा का वरती थोडी घेऊन जाणार आहो मी, तुम्ही पैसा पैसा करत आहात। अरे बेटा, तुझ्या सुखातच आमच्या सुख आहे। मग मी तुम्हाला सरळ सरळ सांगत आहो, जे पण हे येत आहेत रिश्ते वगैरे माझ्यासाठी, आधी इन्क्वायरी करा आणि विचारा की आपली भाषा वगैरे येते का, मराठी भाषा येते का। अरे पैसा का चाटणार आहे का तुम्ही? हा, ते सगळं बघूनच मला सांगायचं, आणि ह्या रिश्त्याला नकार देऊन टाका। हा ठीक आहे।